जय शिवराय, जय गणकोट, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। आज नाशिक विकासच्या या व्यासपीठावर अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाबरोबर आपण संवाद करणार आहोत। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, तशी शूरवीरांची भूमी। महाराष्ट्र म्हणल्यानंतर डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर आल्यानंतर सह्याद्रीच्या ते पर्वतरांग आणि त्या पर्वतरांगात असलेले गडकिल्ले हे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतात आणि ऊर अभिमानाने पुढे येतो। खरं तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद करणार आहोत। आपल्या सोबत आज नाशिक विकासच्या व्यासपीठावर अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व तुमच्याशी संवाद साधायला आलेलं आहे। नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक डोंगरी किल्ल्याचा जिल्हा। नाशिकचा जसा इतिहास खूप मोठा आहे, आध्यात्मिक आहे, सांस्कृतिक आहे, साहित्यिक आहे, सामाजिक आहे, तसाच नाशिकचा इतिहास हा गड किल्ल्यांचा इतिहास आहे। नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील 60हून अधिक गड किल्ले, त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा किल्ला असलेला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला किल्ले हदगड ह्या किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार शूरवीर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे 13वे वंशज श्री मनोहर मोरे देशमुख हे आपल्याशी अनेक विषयावर बोलणार आहेत। आज आपण महत्त्वाच्या विषयावर यामध्ये लक्ष घालणार आहोत की शिवरायांच्या काळामध्ये अनेक वीरांनी, अनेक मावळ्यांनी, अनेक किल्लेदारांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि ते धारातीर्थ पडले। परंतु स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये स्वतःचा देह जरी समर्पित झाला तर चालेल, परंतु आम्हाला स्वराज्य मिळवायचंय या देहाने प्रेरित असलेल्या शूरवीराचे 13वे वंशज आज तुमच्या आमच्या सोबत आले आहेत। शूरवीर गंगाजी गोगाजी मोरे देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी किल्ले हदगडचे किल्लेदार होते। 42 गावांची त्या ठिकाणी त्यांना वतन दिलेलं होतं, शेती होती, पायथ्याला मोठा वाडा होता। या ठिकाणी वीर गंगाजी गोगाजी मोरे देशमुख राहायचे आणि स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेला किल्ले हदगड यांच्या संरक्षणासाठी हा किल्ला समुद्री मार्गे येणारा, गुजरातच्या मार्गाने येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरतेच्या मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारा हा किल्ले हदगड आहे। या किल्ल्याच्या भूमीसाठी ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं ते गंगाजी गोगाजी मोरे देशमुख यांचे 13वे वंशज मनोहर मोरे देशमुख यांच्याकडून आपण किल्ले हदगड आणि त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा असलेला त्याग आणि त्यांचंही असलेलं समर्पण हे आपण समजून घेणार आहोत। मनोहर, जय शिवराय। भाऊ, आपण किल्ले हदगडच्या संदर्भात या ठिकाणी संवाद करतोय। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले तुमचे शिवकालीन असे तुमच्या वंशात असलेले गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे 13वे वारसदार आहे, वंशज आहे, बरोबर। आणि त्यांचा वारसा जतन संवर्धन करण्यासाठी तुम्ही जीवापाड राबताय, प्रचंड यातना भोगताय। खरोखरची गोष्ट आहे आणि मी आज रोजी करतोय तेवढं, हो, परंतु तेथील म्हणजे ग्रामस्थ हे आपल्याला काही साथ देत नाहीये आणि आपण जे तिथे पडलेलं स्थळ आहे त्याच्यावरती अतिक्रमण झालेले आणि जिथे आपली समाधी आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बरंचसं अतिक्रमण झालेलं आहे। शेजारी हायस्कूल आहे, हायस्कूल असलीच काही आपल्याला अडचण नाही आहे त्याची, असावी, शिक्षण हे झालंच पाहिजे मुलांचं या दृष्टिकोनातून। आणि हदगडचा जे विकास व्हायला पाहिजे तो विकास आज रोजी इथे होत नाही। निधी शासन देतं, तो निधी
निधी म्हटलं कुठे जातो काय जातो, आज गडाला जो रस्ता केलेला आहे त्यांनी 2 कोटी रुपयाचा खर्च झाला आहे 1200 मीटरला. तर यामध्ये काय झालेलं आहे की शासनाचे जे निधी आलेला आहे आणि हे काम करत असताना एक किल्लेदाराचे वंशज आणि इथल्या पौल खुणा ज्यांच्याकडे जो दस्तऐवज आहे त्यांना शासनाने विचारणं गरजेचं आहे की 2 कोटीमध्ये तुम्ही जो रस्ता केलेला आहे त्याऐवजी आम्हाला तुम्ही सोबत घेतलं असतं तर निदान या 2 कोटीमध्ये पर्यटकांना राहण्याची सोय, पार्किंगची सोय, लाईटची सोय आणि गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. तर हे सगळ्या काही गोष्टी करता आल्या असत्या. आज तो 2 कोटीचा जो रस्ता केलेला आहे तर 2 ठिकाणी तो जागा निखळलेली आहे. कुठल्या साली झाला तो रस्ता? तो 13-14 मध्ये झालेला आहे. 2013-14 आणि 15 या काळामध्ये झालेला आहे. कुठला निधी होता? पर्यटन विकासाचा निधी. हो, पर्यटन विकासाचा निधी. भाऊ, तत्पूर्वी आम्हाला तुम्हाला समजून घ्यायचंय. हो, आजचा जो विषय महत्वाचा आहे, हो, आपण किल्ल्याची सद्यस्थिती आणि तुमची धडपड इथं समजून घेणारच आहोत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेल्या शूरवीर गंगाजी गोपाजी मोरे देशमुखांचे 13वे वंशज आपल्याशी संवाद साधताय. खरं तर बाबांचं स्वराज्यामध्ये खूप महत्वाचं स्थान होतं. हा, तर भाऊ, बाबांचं इतकं स्थान होतं, बाबांनी हातगडच्या या स्वारीमध्ये, त्या हातगड किल्ल्याच्या त्या सगळ्या परगण्यामध्ये त्यांचं शूरवीर म्हणून स्थान तर होतच, परंतु हातगड किल्ला जिंकण्यापासून तर त्या किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन करण्यापर्यंत आणि एकूण तिथल्या रयतेला सुख समृद्धी मिळवून देण्यापर्यंत स्वराज्यात बाबांचं खूप मोठं स्थान होतं. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या बाबांचे आज 13वे वंशज आहे. आज तुम्ही कुठे राहता, काय करता, आमच्या पूर्वजांची जी स्थावर मालमत्ता होतं तिचं काय झालं, अशा अनेक अंगाने आम्हाला तुम्हाला समजून घ्यायचं. तर असं आहे की बाबांनी, गंगाजीराव मोरे यांनी ज्यावेळेस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना दख्खनचा दौरा करायला सांगितला आणि 7 माळाची माहिती घेण्यासाठी त्यांना या भागामध्ये पाठवलेलं होतं, त्यावेळेस हा जो हातगड किल्ला आहे हा आदिलशहाचा सुभेदार सुलाब खान यांच्या ताब्यात होता. म्हणजे आदिलशहाचाच किल्ला होता आणि गावाला मोठं कोट होता. कोटाच्या बाहेर आणि तिथे सैन्य मोठं असल्यामुळं आणि बाहेरून आलेला माणूस हा बाहेरच राहणार. आज रोजी तिथे त्यांची समाधी आहे गंगाजीराव मोरे यांची. तर यांनी मोठा निखाऱ्याचा लढा देऊन हातगड आपल्या काबीज केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तो गड आपल्या महाराष्ट्राच्या स्वराज्यामध्ये आणलेला आहे, आपल्या भारताच्या. आणि स्वराज्यामध्ये आणलेला असताना महाराजांनी जे त्या परिसराची जी म्हणजे गोरगरीब जनतेची फार मोठी सुधारणा केलेली आहे आणि जो गडाची डागडुगी हे सगळं काही करीत असताना देशमुखी म्हणून गंगाजीराव मोरे यांना 12 गावची जहागिरी दिलेली होती, सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि आज शासन या गोष्टीकडे म्हणजे गडाचं संवर्धन व्यवस्थित करत नाहीये. ज्या धारातीर्थी स्थळ आहे, समाधी आहे, तर जे ऐतिहासिक वस्तू आहे त्याच्याकडे सगळं शासन दुर्लक्ष करते. आणि आम्ही वंशजांचे म्हणजे गंगाजीराव मोरे देशमुख यांचे 13वा वंशज असून आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं ना शासनाचं लक्ष आहे ना समाजाचं आहे. सध्या तुम्ही कुठे राहता? आता मी सध्या पाळ्यामध्ये असतो. काय करता? उदरनिर्वाहासाठी भूमी नाही. तुमचं वतन कुठे महाराजांच्या काळचं? आमचं वतन म्हणजे सुरगाणा तालुक्यामध्ये पण आहे, दिंडोरी तालुक्यामध्ये, आपल्या कळवण तालुक्यामध्ये पण आहे. 12 गावची वतनदारी. मागच्या सरकारने काय केलं की जसं राजा लोकांचे राज्य विलीन केले, यांनी वतनदार जहागीरदारांच्या जहागिऱ्या विलीन केल्या आणि आम्हाला भूमीहीन केलं. आणि शासनात कायदा काय दाखवतोय? कायदा तुमच्या जमिनीचं काय झालं? जमीन कसे त्याची जमीन असा कायदा केला. आणि आज काय झालेलं आहे की शासनाचा कायदा बघा ना, कोणीही भूमिहीन असू नये असं ते म्हणतं, परंतु आम्ही स्पष्टपणे आम्हाला भूमिहीन केले. आमच्या जमिनी सर्व लोकांना वाटून दिल्या. तुमच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह आणि तुमचं जीवन कसं झालं? आम्हाला कोणी
हा. कष्ट करूनच आम्ही जगतोय ना, आजवळी सुद्धा तेच चालू आहे आजचं. बरं. आमच्या वडलोपार्जित जे आमच्या वंशजांनी जे देशासाठी केलं, हा. जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार केलं, आज त्यांची तर काही कुठे हे ठेवली नाही, आमची नाही. आता शिवाजी महाराजांचं सुद्धा बघा तुम्ही, फक्त तुम्हाला कोणत्या गोष्टी अनावश्यक असतील त्यावेळेस शिवाजी महाराज असतील, फुले असतील, की आपले बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचाच वापर होतो. वेळ गेली का सगळं हे असंच असतं. भाऊ, अजून एक गोष्ट समजून घ्यायची की मग सध्या तुमचा उदरनिर्वाह मजुरीवर चालतो. मजुरी चालतो, मजुरीवर चालतो. तुम्ही येऊन बघा तिथे, काही अडचण नाही. मला सरकार आणि समाजाला काय सांगायचंय का आज अनेक किल्लेदारांचे वंशज हे लोकांना माहीतच नाहीये. जर आहेत तर त्यांच्या संदर्भात समाजाचं उत्तरदायित्व आहे आणि सरकारचं उत्तरदायित्व आहे. एकीकडे सरकार देशासाठी ज्यांनी कारावास भोगला अशा सर्व लोकांना, स्वातंत्र्य सैनिकांना, वीर सैनिकांना मानधन देतं. तुम्हाला काय देतं सरकार आणि समाज? आम्हाला सरकारने आतापर्यंत काही दिलेलं नाहीये. बरं. ना कुठलं बेघर सुद्धा आमच्या नावावर नाहीये. घरही नावावर नाही. बेघर सुद्धा ते आम्हाला देणार नाही, कारण ज्याला घर असेल त्यालाच ते बेघर तयार होतं. आमच्यासारख्या गरीब माणसाला नाही. आणि आम्ही कुठलंही राजकारण करत नाही किंवा कुठल्याही राजकारणामध्ये जात नाही आणि आम्हाला त्याची गरज नाही, कारण की आम्ही पूर्वीचे शूरवीर आहोत. आम्ही पूर्वीचे राजे, आज रोजी पण आमच्या नावात आमच्यात तेवढीच ताकद आहे. भाऊ, खरं तर समाजाचं उत्तरदायित्व आहे अशा शूरवीरांचे वारसदार आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा किंवा त्यांच्या पोटा पाण्याचा, आणि सरकारचंही उत्तरदायित्व आहे. असं असताना तुम्ही हातगडपासून पाळे गावी राहतात, हा, तिथे मोलमजुरी करतात आणि तुमचा प्रपंच चालतो. परंतु आज समाजामध्ये अनेक किल्लेदारांचे वारसदारच माहीत नाहीये. जे असतील त्यांची परिस्थिती फार चांगली असं काही नाही. परंतु तुम्ही सरकारला काय सांगू शकता? मी सरकारला हे सांगू शकतो की तुम्ही त्या प्रत्येक गड किल्ल्याच्या पायथ्याशी जा आणि तिथून त्या गडाचा आणि त्या जे तिथल्या किल्लेदारांचे वारसही शोधून काढणं गरजेचं आहे. आणि सोपं आहे. हो, बरोबर, सोपं आहे शोधणं. जी आपली नाशिकची जी गडकोट संवर्धन संस्था आहे त्यांच्याकडून शिकायला फार समजतं, तुम्हाला शिकता येईल. त्यांच्याकडे संपूर्ण अभ्यासक्रम आहे. जी गडकोट संवर्धन म्हणजेच राम खुर्द सर यांची संस्था आहे ती नाशिक जिल्ह्याची, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि या पद्धतीनं आम्ही हे करतोय. आमचं निश्चित कर्तव्य आहे. दुर्ग संवर्धन करत असताना किल्लेदाराचे जे वारसदार आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमच्यासाठी ते आमची खऱ्या अर्थाने ते आमच्यासाठी खूप मोठा ठेवा आहे, वारसा आहे आणि अनमोल असा वारसा आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा त्यांच्याकडून, त्यांच्या पूर्वजांकडून स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आणि त्याग, या त्यागाच्या बळावर, त्याच त्यागाच्या स्मृती, त्याच इतिहासाच्या पाऊलखुणा संवर्धन करण्यासाठी आम्ही राबत असतो. परंतु आम्हालाही तितकं दुःख होतंय की किल्लेदाराचे आजच्या काळातले वारसदार यांची आज शासकीय दप्तरी फार काही नोंद नाहीये. भाऊ, मी तुमच्या बरोबर फिरतो तर अनेक सरकारी दप्तरांमध्ये जातो, तुम्हाला कोणी ओळखत नाही ओळखत. तुम्हाला स्वतः ओळख द्यावी लागते किंवा आम्हाला सांगावं लागतं. म्हणजे पुरातत्व विभाग असो, शासनाचे विभाग असो किंवा तहसीलदार कार्यालय असो किंवा यांच्या प्रॉपर असलेल्या गावांमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या अडचणीत आणि त्यांच्या शूरवीरांनी सोबत येऊन इतक्या 6 पातशाह्यांना नेस्त नाबूद करून तुम्हाला आम्हाला स्वराज्य स्वातंत्र्य दिलं. मात्र त्यांच्या स्वराज्यामध्ये आपण आज त्या स्वराज्यासाठी ज्या ज्या वीरांनी बलिदान दिलं त्यांच्या वारसदारांना आज आपण खरंच वंचित आणि उपेक्षित ठेवलं की काय, या संदर्भात आता चिंता करायची गरज आहे. भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शंभूराजांचा, जिजाऊंचा जन्मोत्सव किंवा इतर उत्सव खूप मोठ्या जोरदार होतात आणि या उत्सवामध्ये खरं तर तुमच्यासारख्या वारसदारांना समाजासमोर आणून तुमच्या घराण्यांचा, तुमच्या पूर्वजांचा त्याग समाजासमोर आणण्याची नितांत गरज आहे. तो प्रयत्न आम्हीही करतोय. मात्र भाऊ, या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं? इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव होता, तुमची काय त्याच्यामध्ये म्हणणं आहे? तुम्ही जो काही हा उत्सव करत असाल
शिवजयंती असू द्या, शंभू जयंती असू द्या किंवा जिजामातांची जयंती असू द्या, तुम्ही गड किल्ल्यावर करावी. गड किल्ल्यावर केली पाहिजे. गड किल्ल्यांवर केली तर फारच उत्तम. किंवा त्या रयतेला जो आताचे जे तरुण युवा मंडळी यांना इतिहास समजले जाईल सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना, आणि आपल्यासारखी जी संस्था असती ही तिथे काहीतरी हे त्यांना माहिती देऊ शकते आणि युवक हे घडले गेले पाहिजे. बरोबर, असं माझं मत आहे त्याच्यावर. भाऊ, आम्ही बऱ्याचदा बघत असतो का तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचे ताम्रपटे आहेत ना, आणि तुमच्याकडे हातगड किल्ल्याच्या संदर्भातले जुने नकाशे आहेत, जुने कागदपत्र, तुमच्या पूर्वजांच्या ताब्यात असले तिथल्या जमिनी, वाडे, तिथल्या पाऊल खुणा, याचं बरंचसं दस्तऐवज आहे. कुठले कुठले दस्तऐवज तुमच्याकडे आहेत? असं आहे की हे बघा, जे हातगडचं जे मूळ आहे तर राजा रामदेवराय यादव यांनी 1181ला म्हणजेच सिद्धार्थनाम संवत्सर शालिवाहन शके 1181ला हातगडची उभारणी केलेली आहे. बरोबर. आणि उभारणी करत असताना त्याला जी 18 वर्षे लागली तर ईश्वर नाम संवत्सर शालिवाहन शके 1199ला गड पूर्णपणे हातगड बांधून तयार झालेला आहे, जो तुम्हाला नकाशामध्ये बघायला मिळतोय. 18 वर्षानंतर ज्यावेळेस देवगिरीवरती हल्ला झालेला होता तर विजयनाम संवत्सर शके 1215च्या मध्यावर्ती देवगिरीवरती हल्ला झालेला होता आणि बौद्धन्य नाम असं काहीतरी संवत्सर माझ्या वाटतं आता माझ्या लक्षात नाही आहे, परंतु मी सांगतो की 1216ला मलिक कपूर, जो अल्लाउद्दीन खिलजीचा जो सरदार होता मलिक कपूर, हा दख्खन कोकणामध्ये आला होता. त्यावेळेस त्याने जे राजा रामदेवराय यांचा हा जो गड आहे हातगड, जसं देवगिरी आहे त्याच पद्धतीचा नकाशावरती तुम्हाला हातगड दिसेल. बरोबर. आणि त्यावेळेला त्या मलिक गफूरने वणीच्या पायथ्याशी म्हणजेच आपला कन्नेरगड ते हे देवळी बिलवाडी इथे हा गेलेला होता. तर देवळी बिलवाडीला महादेवाची, दत्ताची आणि गणपतीची अशी पुरातन मंदिरे होती, ती सर्व उद्ध्वस्त केली. त्यानंतर तो हातगडला आला. पण त्यावेळेला ज्यावेळेस राजा रामदेवराय यांनी हातगडची उभारणी केली त्यावेळेस देवळी करार म्हणजे जास्त देवळी करार म्हणून परमाळपंथी इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. बरोबर. ते मंदिर आणि हातगडची रेणुका देवी, तर हे सुद्धा राजा रामदेवराय यांनी अगोदर बांधली आणि त्याच्यानंतर गडाची उभारणी केली होती. 11व्या-12व्या शतकात. हो, 11व्या-12व्या शतकात. आणि याचं चैत्रीमध्ये म्हणजे चैत्र 3च्या सुमारास हातगड तयार झालेला होता. आता इथे शके 1516ला मलिक गफूर जो आहे याने तिथे सगळी तोडफोड केली, संपूर्ण देवस्थानं फोडली. देवीचं मंदिर ठेवलं नाही, मारुतीचे मंदिर ठेवले नाही, कोणतेच मंदिर राहिले नाही. आणि 1216 ते शके 1536 320 वर्ष सुलतानशाही होती. हातगडमध्ये काही विकास झाला नाही. त्यानंतर ही 2-3 लोक नावलौकिक पुढे आली, 5 तुकडे झाले, बाकीचे 2 त्याच्यात सामावले आणि जे 2 तुकडे त्याच्यामध्ये सामावले 3 तुकडे पुढे आले. ते सुलतान जे होते मराठ्यांच्या ताब्यात हातगड कधी आला? 1558ला 1586ला. बरोबर. तर त्यावेळी हातगड आल्यानंतर बाबांची तिथे नेमणूक केली छत्रपती शिवरायांनी. त्यांना ताम्रपट दिले, त्यांना त्या ठिकाणी सगळं नियोजन करून दिलं. आणि बाबा त्यावेळी लढले, त्यावेळी काय प्रसंग होता, काय परिस्थिती होती आजूबाजूला? हे बघा, तो अल्लाउद्दीन खिलजी जो आपलं हसन अलीच्या युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तो कसं झाला की छत्रपती शिवाजी महाराज हे रुद्रनाम संवत्सर 1602 मध्ये वारले. बरोबर आहे. रुद्रनाथ शालिवाहन शके. हो, 1602 मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याग झाला.
त्यानंतर एक 7-8-10 वर्षाने हसन अलीने जो युद्ध येथे हदगडवरती स्वारी केली, तर हसन अलीच्या जवळजवळ 5-7 तुकड्या होत्या आणि गडाला कोट असल्यामुळे त्याचं काही चालेना, पण त्याची सैन्य फौज मोठी होती आणि आपली नेमकी 1700-1800 मावळे होते. कारण याच्यामध्ये काय झालं होतं की मलिक गफूरने आग लावलेली होती हदगडला, त्यावेळेस मोठी जाळपोळ झाली बिलकुल ती एक. त्याच्यानंतर ऋषभनाम संवत्सर शालिवाहन शके 1443ला निजामशाह कुतुबशाहमध्ये झालेली होती. विभवनाम संवत्सर शालिवाहन शके 1445ला कुतुबशाह निजामशाहमध्ये झालेली होती. कुतुबशहाने गावाला आग लावलेली होती. या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि जवळजवळ 4 वेळेस ही आग लावलेली होती. लोक संतापली, वैतागली, उदरनिर्वाहासाठी गाव सोडून सैरावैरा पळून गेली. आणि जसं की रायगडवरची आग लागलेली होती, रायगड 15 दिवस पेटत होता, तसं हदगड सुद्धा 2-4 दिवस पेटत होतं. जेवढी कागदपत्र होती तेवढी नष्ट झाली. मग ह्या लोकांनी सगळं काही जी ठराविक मंडळी होती, आता हसन अली ज्यावेळेस आला त्यावेळेस कंगाली मोरे हे वरती होते. त्यांचा नातू बाबाजी हा होता. वरती 500-600 मावळे होती, खाली 500-600 मावळे होती आणि थोडीशी आपली गरीब शेतकरी अशी होती. मग हसन अली ज्यावेळेस तिथे आला तर हे सगळं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस 1586ला हदगड ताब्यात घेतला त्यावेळेस जी राजाला शरण आली तेवढी मोगल फक्त तिचे जे शरण आले होते त्यांना स्थान दिलेला होता. ती काही कुटुंबे होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस इथे हदगडमध्ये हा युद्ध झालं 1610ला. कुठं झालं युद्ध? ते युद्ध हदगडचं जो आपलं गडाचा पहिला कोट आहे पायथ्याचा, तिथे तोफा लावल्या गेल्या. त्या तोफांनी कोट फोडण्यात आला. मग देशपांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले गेलं आणि हसन अलीचं 5-6 हजारच्या वरती सैन्य होतं मोठ्या युद्धामध्ये. परंतु जी गडाच्या राजमार्गावरची तोफ आहे तर त्या तोफेचं पश्चिम ते पूर्वेकडे मारा आहे. गडावर चढणारी 400-500 जरी सैन्य असलं तर एका तोफेमध्ये त्यांचं काम होत होतं. जेवढं शक्य होईल तेवढं त्या गंगाजी मोरेंनी ती वर्तून केलं. नंतर त्यांच्या नातवाला तिथं ठेवलं, म्हणजे बाबाजीला. बाबाजी हा गोपाळचा मुलगा, त्यांना तिथं ठेवलं आणि ते स्वतः खाली आले. रात्रीची वेळ होती तरी मोगलांसंगे हे मोठा निखाऱ्याचा लढा दिला. शेवटी जसं बाजीप्रभू देशपांडे यांना खिंडीमध्ये झालेलं होतं तोच प्रकार तिथे झाला की त्या ठिकाणी देशपांडे शिंदे यांना बंदी केलेलं होतं. गावाला आग लावायचं काम चालू होतं. काही मोगलांनी ज्यावेळेस गोगाईरावला घेरलं, जिथे आज त्यांचा मृत्यूचं जे आपण चिरा बसवलेला आहे त्या काळामध्ये, तिथे तरी त्यांनी म्हणजे 60-70 गरिबांचा त्यांनी फरशा पाडलेला होता. त्याच्याबद्दल काही हेच नाही. आणि जे त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला कारण त्यांना सगळा घेरावच घातलेला होता. एक माणूस टिकणार आहे आणि एवढ्या लोकांसंगे लढले आणि ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्यांचा चिरा आहे. ज्या ठिकाणी ते म्हणजे रायरीहून त्यांना पाठवण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी त्यांचा हदगडमध्ये पहिला पडाव झाला, जिथे ते राहिले तिथे त्यांचं समाधी आहे. आज रोजी तिथे आहे. आणि शासनाने भलेही आम्हाला काही नकोय, हे आहे सर्व रयतेची स्टेट आहे, तिची जोपासना, तिचं संगोपन, योग्य मार्गदर्शन, शासनाने दिलेला निधी हा शासनाच्या खिशातला नाही. गोर गरीब जनता सर्वांच्या टॅक्स मधून पैसा शिल्लक असतो, तो तुम्ही तिथे वापरता आणि फक्त तुम्ही सांगता का हदगड किल्ल्याला इतकी रक्कम, इतका निधी आम्ही दिलाय. तो दिला म्हणजे कसा दिला, त्याचा म्हणजे खर्च कुठे केला, कसा केला. की मागे तुम्ही मला सांगितलं होतं की 2 कोटीमध्ये 1200 मीटरचा रस्ता केला,
1200 मीटरचा रस्ता केला, डागडुगी केली, काय केली, 3200 झाडं लावली, 32 इंचाचं झाड आज रोजी मला दाखवून द्यावं, मी त्याची पाठ फुटतील, वाटलंच तर मी त्यांचा गुलाम होईल, मला फक्त मला काही नको आहे. मी काय म्हणतो की या ज्या इतिहासाच्या पाऊल खुणा आहे, हा जो इतक्या मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट पैसे देतं म्हणतात, परंतु या पैशाचा विनियोग या इतिहासाच्या पाऊल खुणा जतन, संवर्धन आणि भक्कमीकरण करण्यासाठी, टिकवण्यासाठी किंवा समाधी असो, दारातीर्थ असो, मंदिरं असो, जिथे जिथे इतिहास घडला आहे ते संवर्धन करण्यासाठी वाडा असो, तटबंदी असो, तिथे केला जातो का? काहीच केलं जात नाहीये. की मी काय सांगतो की मी आत्तापर्यंत जवळजवळ 10-12 वेळेस ग्रामपंचायतमध्ये गेलो, गावातली काही लोक मला ओळखतात, मी काही बिनओळखी असं का नाहीये की ते मला ओळखतात. मी त्यांना, ग्रामसेवक, सरपंच सर्वांना सांगितलं की शासन गडाचा विकास करून राहिलं. आज तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपण सगळे एकच आहोत. आपण बाहेर काम धंदा मजुरीसाठी जातो. आज आपल्या पदरामध्ये सोन्याचा डोंगर म्हणजे हे आलेलं आहे, तर आपण त्याचं संधीचं सोनं करणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर. जे आता याच्या मागे काही झाले असेल ते तुम्ही बाजूला ठेवा. शासनाला योग्य ती माहिती द्या, लोकांना योग्य ते मार्गदर्शन करा. जे पर्यटक आले असले त्यांना खानपान चांगलं द्या, राहण्याची सोय द्या, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता. तुम्ही जे दारूचे जे अड्डे आहेत ते गडापासून 5-7 किलोमीटर बाजूला काढून घ्या. दुसरं असं भाऊ मला हे सांगायचं आहे का त्या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक असे शिलालेख आहेत, अनेक वास्तू आहेत, किल्ल्याच्या माथ्यावर अनेक वास्तू आहेत. त्या वास्तूंची तुम्ही आम्हाला माहिती द्या, कारण बरीचशी माहिती तुमच्याकडे कागदोपत्री आहे, त्याचे अर्थ आहे तुम्हाला माहिती. सिबंदी आहे, सदर आहे, जे आपण इशारासाठी जो गंजा म्हणतात तो की पांढरा धूळ काढणे, काळा धूळ काढणे, विजय करताना जाळ करणे, ते पण आहे. हो, चोर दिंडी आहे, जंग्या आहे, काय परत राणीवसा, हे सर्व काही आहे. नगरखाने आहे, परत तिथे तालीमसाठी तालीम शाळा आहे, त्याचं पटांगण आहे, गावाखाली एक म्हणजे निजामशाहीने बांधलेली मस्जिद आहे, पाण्याचं स्थळ आहे, या सगळ्या गोष्टी. आणि मी गावाला हे सांगतो की तुम्ही इतिहास जर लोकांना सांगितला तर बाहेरून आलेला तुम्ही गावाव्यतिरिक्त रायगड प्राधिकरणाचे प्रमुख छत्रपती खासदार संभाजी महाराज भोसले हे सध्या फोर्ट फाउंडेशनचं काम, त्यांनाही पत्र दिलेले, शासनाने बराचसा पत्र व्यवहार केला. हाती काय लागतंय? हाती काहीच लागून नाही राहिलं ना. त्याच्यासाठी सर्व तुम्ही हाती लागणार नाही आणि ह्या सगळ्या काही गोष्टी होणार आहेत. तुम्ही पैसा खर्च कशाला करता? गडावरती याच्यावरती पैसा तुम्ही खर्च करू नये, नियमातच आहे. पण नेमकं गव्हर्नमेंटच्या पैशाचा विनियोग कसा केला पाहिजे ते तुम्ही काय सांगाल? सांगा तुम्ही लोकांना. गव्हर्नमेंटने जो पैसा दिलेला आहे तो पैसा सर्वांना, जसं तुम्ही सांगताय की तुम्ही ती कोणती कमिटी वगैरे त्याचं काही एक त्याच्यामध्ये रोल नकोय. गडाचं जे म्हणजे ऐतिहासिक वस्तू आहे त्याच्या पाऊल खुणा तुम्ही बघा आणि त्या कशा होत्या तो मला विचारा. तुम्ही नकाशा देतोय मी तुम्हाला, पुरातत्व असेल, हवाई डिपार्टमेंट असेल की पर्यटन मंत्री असेल, त्यांना आम्ही जाणारच त्यांच्याकडे ते पत्र घेऊन जाणारच, म्हणजे सगळं काही दप्तर घेऊन जाणार आहे नाशिक बॉम्बेला, त्यांना ते दाखवणारच आहे. तर तो जो पैसा आहे तुम्ही आमच्या मार्गदर्शनाने केला तर किल्ला परत देवगिरी जसा देवगिरीचा होता तसा हदगड आहे, तो नकाशा तुम्ही आपल्याला दाखवलेला आहे, तुम्ही प्रत्यक्षात बघितलेला आहे. त्या पद्धतीत ते पैसे योग्य ठिकाणी वापर झाला तर गावातील अधिक बाजूच्या खेड्याच्या लोकांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीत होऊ शकतो, चांगला रोजगार होईल आणि ह्या लोकांची दरिद्रता सगळी जाईल. महत्वाचंच आहे. परंतु आज आपण गेलो होतो पुरातत्व विभागामध्ये, कालच त्यांचं एक परिपत्रक निघालं. नाशिक जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक अशी गडकिल्ले असो, ऐतिहासिक मंदिरं असो, आध्यात्मिक मंदिरं असो किंवा मग काहीतरी पर्यटन स्थळ आहे ते दत्तक देण्याच्या संदर्भात काही चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आणि कंपन्यांना देण्यासंदर्भात पत्र आले. आपण एक पत्र दिलं
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने आजच भाऊंना सोबत घेऊन आम्ही पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक माननीय श्री आरती आळे मॅडम यांना आम्ही आज पत्र दिलं आणि सांगितलं जर अशा पद्धतीने दुर्गांचं संवर्धन करायचं असेल तर आमची संस्था सातत्याने दुर्गांचं संवर्धन करते. भाऊंचं मार्गदर्शन असतं त्यांच्याकडे. या परिपत्रकामध्ये हातगड किल्ला सुद्धा हा चांगल्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी, त्याच्या ऐतिहासिक वास्तू टिकवण्यासाठी काही चॅरिटेबल ट्रस्ट, कंपन्या, काही दानशूरांनी पुढे येणं गरजेचं आहे. पण आपण आपली काही आर्थिक परिस्थिती नाही, आपण काम करणारी माणसं आहे आणि अभ्यास असणारी माणसं आहे. पण आपण त्यांना विनंती केली का आम्हाला सहसंस्था बनवून घ्या की जेणेकरून आम्हाला तिथल्या ऐतिहासिक वास्तूंची परिपूर्ण माहिती आहे. एकूणच ते संवर्धन कसं करायचं या संदर्भात अनेक प्रशिक्षण आपण घेतले. परंतु त्या संदर्भात आपण पत्रव्यवहार केला, त्या संदर्भात पुढेही आपण पत्रव्यवहार करणार. परंतु भाऊ आजचा विषय जर बघितला तर खरंच मला दुःख होतं की किल्लेदाराचे वारसदार आज ज्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाच्या पाऊल पुन्हा जतन संवर्धन करण्यासाठी धडपडतात, राबतात, मेहनत करतायत. आज त्यांना मजुरी करायची वेळ आलेली. त्यांच्याकडे सरकारने आत्मीयतेने बघितलं पाहिजे आणि त्यांच्या रोजगाराचं साधन त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. समाजात त्यांना मानाचं पानाचं स्थान दिलं पाहिजे आणि जे वारसदार सरदारांचे, किल्लेदारांचे, त्यांचा शोध घेतला पाहिजे. आजही अनेक किल्लेदारांचे वारसदार अजून सरकारने शोधले नाही, शासनाच्या दप्तरी त्यांची नोंद नाही, साधी त्यांच्या गावच्या लोकांना त्यांची माहिती नाही. तेव्हा इथल्या तहसीलदार, महसूल, जिल्हाधिकारी, शासनाच्या दप्तरामध्ये त्यांची नोंद होत नाही. हे खरं तर या भूमीचं दुर्दैव आहे. इथे तर या संदर्भात जे शिलालेख आपल्याकडे आहेत त्या शिलालेखांच्या संदर्भातली माहिती आम्हाला काही द्या. बरं हे बघा, जे आपण गडावरती राजमार्गाने जातो, दोन्ही बाजूने आहे. तर आपला जो हातगड आहे तो हातगड किल्ला 1469ला प्रांत म्हणून दाखल झाला. बघा, तर 1216 ते 1469 शालिवाहन शके. शालिवाहन शके 1469 कालावधी किती झाला? 270 वर्षाचा. त्याची वाटचाल झाली. बघा, आता मी शिलालेख वाचतो. पहिल्या बाजूला आहे ते याच ह्या बाजूचं आणि त्या बाजूचं राजमार्गावरचं. तर दजरती श्री प्रतापश्य द्रकाल कीर्द सेवूजी पंडी सर्व छत्रछाया, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते केलेलं आहे. आणि छत्रछाया त्यांची म्हणजे मेन पालक त्याचे ते. दुसऱ्या बाजूने दजरती श्री नवादय हजपती श्री प्रतापश्य द्रकाल कीर्द तानसेनजी पंडित सवछय हे दोघं तिथे किल्ल्यावरती होते. आता आपण चोरदिंडीमध्ये आपण जाऊया. 16 ओळींचा जो शिलालेख आहे, आज तिथली लोक म्हणतात की राणीचा भाग. अहो, राणीला वरती गण 10-15 एकरचं गट आहे ना, त्या कपारीमध्ये कसं येते त्याचं चोरदिंडी होती. आणि त्या चोरदिंडीवरती 1469ला ज्या महाशयांनी तो किल्ला घेतला आणि 1 दिवस 1 रात्र, बघा, 1 दिवस आणि 1 रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या ताब्यामध्ये पडला. म्हणजे बघा, आता तुम्ही तर्क तुम्ही लावा. मी आडाई माणूस आहे, काही शिकलेलं नाहीये. काय स्वस्ती श्रीलोक विक्रमार्क स्मयातीत शालिवाहन शके 1469 पल्लवंगे संवत्सरे आषाढ भौमेश दिने. आषाढ भौमेश दिने मंगळवारी महाराजा विराट प्रौढ प्रताप वक्रवती वेदमा गर्भपर्वतक आवारायांचा सारासार दिवाकार प्रताप नारायण धर्मधुरीन सकळ वेश्या शास्त्र कोणातून वंद राष्ट्रपेड बावून नू रमणीक क्षपणेक पवाडे घरू श्रीमान ब्रह्मपुरी श्री सूतनय श्री महादेव सूतनय श्री मानी बाळपरेल श्री रायाराव देवपंडित
श्री रायाराव बहिरमसेन राजा पुत्र जबळ पराक्रमे हदगा गवंडा गवन घालून निजामशहापासून घेतले आवड कीर्द विजय लो. अवघड कीर्द विजय लो. पावसाचे दिवस होते, बरोबर. सोमवारचा दिवस होता. सोमवारी सकाळपासून वेढा टाकला. एक दिवस एक रात्र एवढा कठोर परिस्थितीने आपण तो घेतला. मंगळवारी सकाळीच म्हणून भौमेत दिली. वरच्या 4 ओळी, खालच्या 4 ओळी ह्या बाजूला काढावं लागतात. परत मग 4 ओळी बाजूला काढावं लागतात. 4 दिशेला जावं लागतं. त्यावेळेस त्याचे अर्थ करतात सांगू. आता पुढचं काय करू? शासन आपल्याकडे येत नाही तर आपण काय दाखवणार त्यांना? शासनाने 2 कोटीचा रस्ता केला आणि माळींसारखं ते गडाचं निघून पडतंय बघायला पाहिजे शासनाने. दुर्दैव आपण बऱ्याच वेळा त्याच्यावर आवाज उठवतो. आम्ही त्याचे मालक आहोत. काळ होतो, आज होतो, आमच्या ताब्यात नाही, तुमच्या ताब्यात आहे, पण तुम्हाला ते सांभाळता येतंय का बघा. खरं. मग ते खरं तर ऐतिहासिक वारसा हा महाराष्ट्राचा प्राण आहे. सह्याद्रीचे गड किल्ले असो किंवा ऐतिहासिक पाऊल खुणा असो, या तुम्हाला आम्हाला जीवापाठ जपायचे आहे, टिकवायचे आहे. एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात उत्सव करतो, मोठा खर्च त्याच्यावर करतो, मोठ्या मोठ्या मिरवणुका काढतो आणि खूप मोठमोठी महागडी खर्च करतो. पण एकीकडे किल्लेदाराचे वारसदार कोण आहे, किल्ल्याचं संवर्धन करणारी माणसं कोण आहे, ऐतिहासिक पाऊल खुणा, ऐतिहासिक गड किल्ले, त्याचा ऐतिहासिक वारसा कसा आहे आणि हा गड किल्ल्यांचं आजच्या काळात इतिहासाच्या पाऊल खुणांचं, पूर्वजांच्या समाजांचं आजच्या काळात काय महत्व आहे हे आजच्या पिढीने समजून घेणं गरजेचं आहे. मात्र दुर्दैव की आम्ही समाजाच्या तळागाळावर जातो, भाऊ सारखे जातात. मला असा अनुभव आहे की गेल्या अनेक वर्ष हे व्यक्तिमत्व आपल्या पूर्वजांच्या त्यागाने प्रेरित असलेल्या त्या भूमीच्या संवर्धनासाठी सातत्याने पत्रव्यवहार करतात, पाठपुरावा करतात. बदल्यात त्यांना अनेक प्रकारचे अनन्वित त्रास होतात. मात्र आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची जाणीव असलेलं हे व्यक्तिमत्व, तसेच अनेक व्यक्तिमत्व आज तुम्ही शोधले तर निश्चितपणे तुमच्या सोबत येतील. कारण आपली भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे, इथल्या गडकोटांची ही भूमी आहे, इथल्या स्वराज्याच्या या पाऊल खुणा, ही प्रेरक स्थानं, हे छत्रपती शिवशंभूची मूळ स्मारक ही आज उद्ध्वस्त होत आहे, ही भग्न होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाऊ सारखी माणसं या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या पाऊल खुणा जतन आणि संवर्धन करण्यासाठी तुमच्याकडे हात जोडून विनंती करताय. इथे खरं तर ज्या पूर्वजांच्या समाधींची आज इतकी दुरावस्था आहे, त्या समाजांचं तरी संवर्धन झालं पाहिजे. भाऊंचा लढा त्या समाधीसाठी, म्हणजे शूरवीर गंगाजी गोगाजी मोरे देशमुखांची जी समाधी, तिच्याही संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण अनंत अडचणी भाऊ, काय अडचणी? आता तहसीलकडे आपण प्रत्यक्षात तहसीलदार साहेबांना तिथे नेलेलं आहे. हो, गडाची भ्रमंती झाल्यानंतर त्यांना समाधी दाखवली, त्या पद्धतीत ते समाधीचं हे करून देणार आहे. त्यांनी आश्वासन दिलेले. तर अद्याप काही किरकोळ काम आहे, ती काही माझ्या स्वतःची म्हणजे वंशज जरी माझे आहेत तर सर्वांचेच आहे. इतिहास तुम्हाला जर हातगडचा विकास करायचा असेल, हातगड गावाला आणि ग्रामपंचायतला पाहून काही तिथे काही पर्यटक येणार नाहीये, तो छत्रपती शिवाजींचा गड पाहून येणार आहे. बरोबर. आणि तिथे काही जे गुजरातची लोक अनेकदा मला फोन करतात की साहब आप कहाँ पे हो, हमको हाथगढ़ आना है तो हमको थोड़ी स्टोरी सुनाओ. यहाँ पे छत्रपति महाराज का बहुत बड़ी बढ़िया स्टोरी है, यहाँ पे कोई बोलता नहीं है. मी त्यावेळेला स्वतः माझ्या गाडीला पेट्रोल टाकतो, मी स्वतः जातो, मी स्वतः त्यांना जे आहे त्यांना भेटतो, त्यांना सांगतो, त्यांना ते दाखवतो. बाकीच्या लोकांना पोटदुखायचं काय आहे? मी काही धंद्यावाला नाही, धंदाबाईक माणूस नाही. मी माझं स्वतः खर्च करून मी तिथे जातो आणि त्यांना ती मदत करतो. बरोबर. समाधान झालं पाहिजे. लोक ते महाराष्ट्र शासनाला हे सांगतात की हमारे सापुतारे में हमारे मुख्यमंत्री जी ये कह रहे हैं कि तुम क्वालिटी का खाना दो, साफ सफाई से रहो, अच्छे रहो और पर्यटक बढ़ाओ. कहाँ पे? तो सापुतारे में.
और तुम्हारे हलगढ़ में तो ऐसा है कि कुछ खाने पान का जो पीने को पानी नीचे आए तो 20 रुपये की वो पावती फाड़नी पड़ती है, फिर हर आदमी का 10-10 रुपया का टैक्स और ऊपर आके क्या पत्थर बताते हो। तो ये जूता बनाने का धंधा है तुम्हारा महाराष्ट्र गवर्नमेंट का। मी त्यांना सांगितलं आप रुको, ये क्या है सरकारी काम है, अभी नया है, चालू हुआ है, अभी हम लोग संस्था सब सपोर्ट करेंगे, सब इतिहास आपको आपका मनोरंजन पूरा हो जाएगा। आणि काही गोष्टी अशा आम्हाला हँडल करावं। इतिहास हे काही मनोरंजन नाहीये, इतिहास हे शक्तिस्थान आहे, प्रेरणास्थान आहे, प्रेरक स्थान आहे आणि महाराष्ट्राची दुर्ग म्हणजे शक्तिस्थान आहे आपली, शक्तिस्थान आहे। इथं या तुम्ही, पण इथली ताकद घेऊन जा, आणि ही ताकद पराक्रमाची, शौर्याची, बलिदानाची। हो, पण आता तिथली लोक जी गुजरातची आहेत ती माझ्याशी ज्यावेळेस संवाद करतात ती मला हेच सांगतात ना, कोणी येतं तर आमच्या गाडीचं पेट्रोल काढून येतं, कोणी आमच्या गाडीची पंक्चर। बिलकुल, खरं तर पर्यटकांना खूप चांगली संधी दिली पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे। ही जबाबदारी भाऊ तुमची एकट्याची नव्हे, ती पूर्ण शासनाची, गावाची, परिसराची आणि वन विभागाच्या ताब्यात दुर्ग आहे। हो, मी सर्वांना सांगतो, पण ते ऐकते कोण? शासन। तुमची कल्पना निश्चित खरी। मी गण सांगतो, अहो मी ज्या गोष्टी सांगायला जातो लोक मालच मारायला टपलेले, काही दिवसांनी मी संपून जाईल, नंतर काय बघणार आहे तुम्ही? आणि जे काही माझ्याजवळ आहे आज रोजी मी सांगतो, माझी मुलं सुद्धा डायरेक्ट सांगणार आहे आम्हाला माहित नाही, तुम्ही तिकडे जगणार, काही घेणं नाही आमचं। मी एवढे कालांतराने आज तुम्हाला कालांतराने हे आठवतंय, पण काही दिवसांनी तुम्हाला हे गडकोटाची तुम्हाला अजून गरज पडणार आहे, काळ बदलणार आहे। गडकोट निश्चित, खरं तर नाशिक विकासच्या व्यासपीठावर एक खरं तर गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा जतन संवर्धन करण्यासाठी धडपडणार असं व्यक्तिमत्व हातगड किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार वीर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे 13वे वंशज या ठिकाणी आलेले। खरं तर आपण इथे अनेक कंगोरे समजून घेतले, इतिहासाच्या पाऊलखुणा समजून घेतल्या, त्यांची तडप समजून घेतली, त्यांचा रागही समजून घेतला आणि त्यांची समाजाकडून, सरकारकडून असलेली अपेक्षाही समजून घेतली। थोडं समजून घ्या, कारण इतिहासाच्या पाऊलखुणा जतन संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि किल्ले आणि गडकोट आणि इतिहासाच्या पाऊलखुणा ही आपली शक्तिस्थान आहे, ही निश्चित आपण जपूया। आणि माझं इथल्या सरकारला आव्हान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नावं घेऊन आपण सरकार स्थापन करतात किंवा महाराजांचा जय जयकार करतात। महाराजांचा जय जयकार तर केलाच पाहिजे, परंतु या माध्यमातून शासनाने असे किल्लेदाराचे जे वारसदार आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे, त्यांची दप्तरी नोंद केली पाहिजे, त्यांना योग्य ते रोजगार दिला पाहिजे आणि त्यांच्याकडे असलेले कागदोपत्री ही ऐतिहासिक माहिती, ही दस्तऐवज समजून त्या ऐतिहासिक तळाचा विकास केला पाहिजे। अशा पद्धतीने इथल्या सरकारने निश्चितपणे पावलं टाकावी असं मी या सरकारला आवाहन करतो। यापुढे आम्ही निवेदन देऊ, येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा।